2025 बाप्पाच्या विसर्जनाने बेळगाव पुन्हा एकदा दणाणून गेलं। दक्षिण भारतातील सर्वात भव्य आणि थोर विसर्जन सोहळा बेळगावमध्ये पार पडला। तब्बल 36 तासांहून अधिक अखंड चालणारी ही मिरवणूक म्हणजे फक्त एक परंपरा नव्हती, तर बेळगावच्या संस्कृतीचा, एकतेचा आणि भक्तीचा दणदणीत आवाज होता। खरंच अभिमान आहे त्या मूर्तिकारांचा, ज्यांनी मातीला जीव देऊन अविस्मरणीय गणेश मूर्त्या घडविल्या। अभिमान आहे त्या प्रत्येक मंडळाचा, ज्यांनी गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत जोशात आपली सेवा बजावली। अभिमान आहे बेळगावच्या पोलिसांचा, ज्यांनी शिस्त आणि सुरक्षांचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं। अभिमान आहे त्या प्रत्येक कलाकारांचा, ढोलताशा पथकांचा, स्वयंसेवकांचा, ज्यांच्या तालावर संपूर्ण शहर थरारून उठलं। ढोलताशांच्या गजरात, रोषणाईच्या झगमगाटात बेळगावकरांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मनसोक्त नाचून गाऊन आपल्या बाप्पाला निरोप दिला। तो जोश, ती ऊर्जा, ती भक्ती जगात कुठेही सापडणार नाही। आज बेळगावकर म्हणून छाती अभिमानाने फुलली आहे। हा विसर्जन सोहळा आता जगभरात गाजणार, यात शंकाच नाही। पुढच्या वर्षी हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो लोक बेळगावकडे आकर्षित होणार हे निश्चितच आहे, कारण मी बेळगावकर आहे आणि माझ्या शहराचा मला प्रचंड अभिमान आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। धन्यवाद।